मध्ये देखते हैं आज की रात किस टीम की बनती है बात। अपने होम ग्राउंडर ताडाली या फिर राहनाल। देखते हैं इलाका हमारा और धमाके हमारा की इलाका तुम्हारा और धमाका हमारा। काय घडेल काय बिघडेल हे पाहायला मिळेल, कुठला संघ बाजी मारेल हे पाहायला मिळेल। वरलदेव स्पोर्ट्सचा ताडाली संघाने टॉस जिंकलेला आहे। प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कबीर निर्मल स्मृती चषक सध्या सुरू आहे आणि तिथे या भावले बे विपक्ष मानकुली या हा अंतिम सामना सुरू आहे। भावले संघाला 11 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे। अंतिम सामना तिथे फायनलचा सुरू आहे। नॅन्सी 11 चौथावर एकुराम मानकुली विपक्ष स्मिथ 11 जय हनुमान भावले बे या दोन संघामध्ये। ओपनर भेजना है प्लीज। वड़ाल देवी ताडाली 5वीं टीम मिल गई है बोरशीती ओम 11 जो सुपर 8 में गई है। स्वागत है आप सभी का मध्य रात्रि में धर्मराजा चषक 2025 ताडाली में। इस स्पर्धा के शिल्पकार कार्य सम्राट नगर सेवक राजा नगर सेवक सम्माननीय नीलेश चौधरी साहब, वड़ाल देवी स्पोर्ट और जॉली कामतगर स्पोर्ट्स की तरफ से खेल की शुरुआत होने जा रही है। गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया है यशवंत स्मूर्ति रानाल ने आदित्य नाइक को, जबकि दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए भावेश बजागे और भाविक बजागे। देखिए पहले मैच में भावेश बजागे ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी, बहुत अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं और यही कारण है कि अहम मुकाबला है डू और डाई का, करो या मरो, या तो धर्मराजा चषक से बाहर जाओ या सुपर 8 में जाओ। खेल की शुरुआत होती हुई आदित्य नाइक सामना करेंगे भावेश बजागे। पहली गेंद तालियों की गूंज में मुड़ते हुए ऑन द राइज खेला है, इनफील्ड के ऊपर से गजब का शॉट है, गेंद एक्स्ट्रा कवर में 4 रन। कच्चे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, मौके से खाता खुला है। गौली सर हमेशा कहते हैं वेल बिगन इज हाफ डन। 4 विदाउट लॉस। आज लगता है कि हमारे तमाम टेलीकास्ट टीम, अंपायर्स, कमेंटेटर्स और हमारी कमेटी थोड़ा जल्दी जाएंगी। आदित्य नाइक कट करने की कोशिश, थोड़ा उछाल ज़्यादा था और रूम भी नहीं दिया था, विथ वही नहीं मिली थी जो चाहते थे भावेश बजागे। बढ़िया वापसी, गुड कमबॅक। येस, चांगला कमबॅक करताना आपण पते गोलंदाज आदित्य नाईक। आदित्य नाइक सामना करेंगे भावेश बजागे। 4 रन बिना कोई विकेट के, 4-4 ओवर का मैच। ओ अच्छी गेंद, फॉलो किया था, ऑन ड्राइव लगाना चाहते थे, क्योंकि अब ड्यू फैक्टर भी है, क्लाइमेट थोड़ा हैजी है, तो इस तरह गेंदें थोड़ी हवा में रुक कर आ रही है। चांगली वापसी केली आपण पते चौकार पहिल्या चेंडूवर खर्च केला होता आणि त्यानंतर 2 बॅक टू बॅक
निर्धाव हाताळताना गोलंदाज आदित्य नाईक पाहायला मिळतोय. अच्छी वापसी की है यंग गेंदबाज आदित्य नाइक ने. नाइक, ओ व्हाट अ शॉट. सूर्य कुमार यादव गेंद बैकवर्ड स्क्वायर, एक बाउंड्री के बाहर 4 रन. उमेश बाजक यांनी बनवलेलं आहे. आदित्य नाइक इनसाइड आउट खेलने की कोशिश, अपने आप को यॉक कर बैठे थे. गेंद बिल्कुल स्टंप्स के करीब से विकेट कीपर के पास. तू मैमय पाहायला मिळते. अच्छी गर्मा गर्मी चल रही है आखिरी मैच में रानाल बनाम ताडाली. ये तो क्रिकेट की खूबसूरती है. आदित्य नाइक खींच के मारा है, पुल है, पावरफुल है. 3 तुम्हारी 3 हमारी, 3 डॉट 3 चौके. क्योंकि इस तरह की स्थिति में 50 के करीब रन चेस हुए ही नहीं है. पूर्णपणे सहमत आहे या बाबे सर आपल्या मताशी, कारण दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केल्याने जमीची बाजू आपण पाहतोय या की 10 विकेट ताडाली संघाचे शिल्लक आहेत. 12 रन बिना कोई विकेट के. बिनबाद 12 आपण पाहतोय या वरद स्पोर्ट्स ताडाली संघाची या धावसंख्या. गेंदबाजी में ताडाली एंड से सर बाजूला स्क्रीन आहे, अजून काय मॅच बघायची. पुराने मडवी को लगाया गया है. पहली गेंद भाविक के लिए, स्विंग एंड मिस. आगे रखी हुई गेंद थी, लेंथ गेंद को आड़े बल्ले से खेले थे भाविक बजागे. जड़ में गेंद बल्ले के अंदर लगी है, शॉर्ट फाइन लेग पे गई है. बल्ले से टकराने भर के बाद भाविक बजागे का खाता खुला. बहुत अच्छी गेंद की थी, बिल्कुल जड़ में गेंद थी. हमारे तमाम प्रिय दर्शक चाहने वालों से एक ही रिक्वेस्ट है, क्योंकि नीलेश चौधरी साहब का ये हुक्म है, कोई भी ऑल द बेस्ट हम नहीं कह सकते, ना किसी प्राइज का अनाउंस होगा. बिल्कुल प्रोफेशनल क्रिकेट. 13 पे पहुंचा है स्कोर. खेलना चाहते थे, फिर अंदर लगी है, रन चुराते हुए बल्लेबाज. 14 पे पहुंचा है स्कोर. इस ओवर में कसी भी गेंदबाजी कर रहे हैं प्रणय मडवी. प्रणय सामने की ओर से आते हुए भाविक बजागे के लिए, उछाल दिया है, पीछे फील्डर है लॉन्ग ऑन पे, सीधा कैच उनके हाथ में थमा दिया. भाविक आउट.
चंद राजभर आए हैं देर रात बल्लेबाजी के लिए। देखिए राजभर ने आज सही बल्लेबाजी की ना तो फिर ताड़ाली में बची हुई रात भर जश्न चलेगा। लेकिन यहाँ सराहना करनी होगी गेंदबाज मडवी की। अब तक 4 गेंदों में 2 रन दिए, 1 विकेट लिया है। प्रणय मडवी प्रेमचंद के लिए विवेन रिचर्ड की तरह ताकतवर शॉट खेलते हैं। आते ही गेंद को ऑन ड्राइव किया है, खिलाड़ी मौजूद है, 1 रन। 15 पे पहुंचा है स्कोर वड़ाल देवी ताड़ाली का। अहम मुकाबला, छठी टीम सुपर 8 में पहुंचेंगी। लॉप कर दिया है, ये जाएंगी मैदान के बाहर। 6 रन। बड़े मैच के खिलाड़ी भावेश बजागे। 5 गेंदें अच्छी की, आखिरी गेंद आपने खराब की, पूरे ओवर का मजा किरकिरा। 2 ओवर की समाप्ति, रन बने 21। क्या लगता है सुभाष, क्या सोच रहेंगी ताड़ाली टीम की? 40च्या वर जाण्याचा प्रयत्न इथे मध्ये ताडाली संघाकडून केला जाईल. पण ताडाली संघाकडे देखील बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि या 40+ जर धावा होतात तर क्लायमेट देखील आता पूर्णपणे बाबे सर चेंज झालेले आहेत आणि या 40+ एक चॅलेंजिंग स्कोर देखील असू शकतोय. गेंदबाजी में अब वीआईपी एंड से संतेश नाइक को लगाया गया है। समतेश नाइक अभी इनको सम तेज बनना पड़ेगा। सामना करेंगे बैटर प्रेमचंद राजभर। समतेश नाइक स्विंग करने की कोशिश, ऊपर लगी है, फील्डर नहीं पहुंच पाएंगे। 2 रन आते हुए। देखिए रन आना ज़रूरी है, रन किस तरह से आ रहे हैं ये ज़रूरी नहीं। पेमेंट पूरा मिलना चाहिए, कैश मिले, फ़ोन पे से मिले या फिर गूगल पे से मिले। नहीं सुबह धुआं, अपने पेमेंट की बात नहीं कर रहे हम। समतेश नाइक स्वीप लगाने की कोशिश, बोल्ड हो गए हैं। बेस क्या जल उठी, प्रेमचंद का दिल जल उठा। एक और जगह पिछले मैच के मैन ऑफ द मैच ये अमोल ठाकुर का भी बहुत डिमांड है। इन्होंने बीपीएल भी बहुत अच्छा खेला और अमोल ठाकुर ताड़ाली क्रिकेट में बहुत ही मशहूर और पॉपुलर क्रिकेटर हैं। अमोल का दूध चले या न चले, अमोल ठाकुर तो चलते ही हैं। समतेश नाइक राइट आर्म ओवर द स्टंप्स,
फ्लिक कर दिया है, क्या गजब के खिलाड़ी है। 6 रन आते ही ठोक डाला। हमारे डीजे वाले भी सही, यहाँ से सीधा नायजेरिया। आणि इथे देखील आपण बघतोय चेंडूची चामडी लोळवायला आता मात्र इथे देखील ताडाले संघाच्या फलंदाजाने सुरुवात केलेली आहे. खतरे की घंटी बज चुकी है। स्कोर उछलता हुआ इस वक्त 29। फिर ड्राइव किया है, आउटफील्ड में 1 रन बना, एक से ज्यादा कुछ भी नहीं। कितने रन बने? 30 रन, 2 विकेट। तीसरा ओवर चल रहा है। 40 प्लस की तरफ तो जरूर देख रही है वड़ाल देवी टाडाली। उनको भी पता है घर के शेर आखिरी मैच में घर में ढेर हो गए तो आलोचना बहुत होंगी। इनसाइड आउट खेलने की कोशिश, इरादा बदल दिया, ऑन ड्राइव किया भावेश बजागे ने। 1 रन। शुरुआत बहुत जबरदस्त की भावेश बजागे ने। अभी भी 9 गेंदों में 20 पे खेल रहे हैं अमोल ठाकुर, 2 में 7। इस ओवर की 1 गेंद बची है समतेश की। फिर फ्लिक किया है, क्या गजब का शॉट है। बॉटम एंड का लाजवाब इस्तेमाल। 6 रन। ये हाथ सुनहरी हाथ है टाडाली के लिए, गोल्डन आर्म्स। 3 ओवर की समाप्ति, 37 रन, 2 विकेट। 8 आए ना या 10 आए तो फिर ये डगर आसान नहीं रहेंगी। हमने देखा कि इस समय 40 का लक्ष्य भी छूने के लिए ठंडी में पसीना बहाना पड़ा है टीमों को, पापड़ बेलने पड़े। देखना है कि डेथ ओवर में सामने की ओर से कौन सा गेंदबाज आता है। गौरव माली आए हैं, सामना करेंगे भावेश बजागे। कमाल की बल्लेबाजी की है बजागे ने, 3 चौके 1 सिक्सर। रिवर्स खेला है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन। विध्वंसक विस्फोटक बल्लेबाजी हो रही है इस तरह की कंडीशन में। दिस इज द अमेजिंग बैटिंग फ्रॉम भावेश बजागे। 41 पे पहुंचा है स्कोर। गौरव माली, ये अच्छी वापसी है, ये अच्छी वापसी है। फिर स्विच हिट करना चाहते थे, चकमा खा गए हवा में। चार गेंदें बची है। नजरें इस वक्त भावेश बजागे पे। कप्तान थोड़ा फील्डिंग में परिवर्तन कर रहे हैं। कवच को उन्होंने लगभग डीप में भेजा है और फाइन लेग को ऊपर बुलाया है। गौरव माली हुक कर दिया है लेकिन मिस क्यों हुआ है। जहां खेलना चाहते थे वहां तो नहीं खेल बैठे। स्ट्राइक अमोल ठाकुर के पास।
और कुल स्कोर 42 3 गेंदें बची है। ये गोल्डन आर्म्स है ताडाली के अमोल ठाकुर। बयालीस रन 2 विकेट। अमोल ठाकुर सामना कर रहे हैं माली का। लंबा हिट लेने की कोशिश, बढ़िया गेंद और रन चुराते हुए वहां पर बैटर। इसे कहते हैं चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को। एक रन और आता हुआ, एक एक रन इस मैच का बहुत कीमती है। सुभाष धुमाल लगभग सोने के टुकड़े की तरह। सोने को आप लॉकर में रखो या कीचड़ में, कीमत कम नहीं होती है और आजकल तो आसमान छू रहा है। बजा के को खींच के मारा है, ये चाबुक है। 6 रन। में लग रहे हैं, ऐसा लग रहा है कि रानाल तक गेंदबाजों का पीछा पकड़ के रखेंगे। क्या शॉट था, छोटी गेंद मानो खोटी गेंद। भिवंडी के सदाबहार कमेंटेटर जिनको हम काफ़ी मिस कर रहे हैं, अजय रथ को, क्योंकि उनका एक छोटा सा ऑपरेशन हुआ है, और नीलेश चौधरी साहब भी उनको मिस कर रहे हैं। हमेशा कहते हैं छोटी गेंद मानो खोटी गेंद। ये अच्छी वापसी है, फुलर लेंथ की गेंद। तो इस तरह 4 ओवर की समाप्ति के बाद 49 रन बने। 50 की चुनौती रखी है, पूरे 50। क्या ये बनेंगे? क्रिकेट कॉल ग्लोरियस अनसर्टिनिटी गेम, लेकिन क्रिकेट का ग्लैमर, क्रिकेट का चार्म इस वक्त देर रात धर्मराजा चषक में चलता हुआ। पचास की चुनौती और इस स्थिति में 50 रन, आपको तो पता है, लेकिन क्रिकेट है, इसमें अगर मगर को। वाह, क्या खूबसूरत चांद दिखाया जा रहा है। आसमां पे नजर है लोगों की, चांद इनका वहीं पे रहता है। मैं मगर आसमां पे क्या ढूंढूं, चांद मेरा जमीन पे रहता है। आइए दूसरी इनिंग में सुभाष धुमाल और जयवंत पाटिल। धन्यवाद सिद्दीक बाबे सर। आइए हम आज पिछले 3 दिन से हमारे बीच जयवंत पाटिल एक सुरीली आवाज़ रही, अच्छा साथ दिया सुबह तक, उनका हम सत्कार और सम्मान करने जा रहे हैं। 3 दिन उन्होंने बहुत बढ़िया कमेंट्री की। मैं राजा नगर सेवक सम्माननीय नीलेश चौधरी साहब से रिक्वेस्ट करता हूं कि जयवंत पाटिल वॉइस ऑफ वेले 3 दिन बहुत अच्छा साथ निभाया, धर्मराजा में रंग भरा, उनका हम सत्कार और सम्मान करने जा रहे हैं। ओपनर भेजना है प्लीज। चला रे बाबा, ओपनर धारा। इचारन जिंदगी खपली, अवर भूमि लड़ले तवर सुकट कपली। आइए जयवंत का हम सत्कार सम्मान लेने जा रहे। राजा नगर सेवक सम्माननीय नीलेश चौधरी साहब के हाथों से बहुत अच्छी कमेंट्री की। 3 दिन काफ़ी रंग भरा धर्मराजा चषक में, और मेरे साथ उन्होंने लगभग 2008 और 9 से, लगभग 2009 से वो मेरे साथ कमेंट्री कर रहे हैं, डॉक्टर गवली सर के साथ कर रहे हैं।
बहुत ही सादा मिजाज शख्स हैं, टाइम के बहुत पाबंद है और जो वक्त की कदर करेगा वहीं तो आगे बढ़ेगा। आइए उनका सत्कार होता हुआ उन्हें प्रेम भरी शॉल और जयवंत, ये ताज़ा फूल हम आपको दे रहे हैं। आपकी ज़िंदगी में यूं ही फूल खिलते रहे। कीप इट अप। ओवर टू कमेंट्री बॉक्स, शुभा धुमाल। खूप खूप धन्यवाद सिद्दीक भावे सर. आव्हान अर्धशतकी आपण पाहतोय 50 धावांचं आव्हान इथे मात्र यशवंतपुर राहणार संघासमोर ठेवलं गेलेलं आहे आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी चलमेचुडी मैदानामध्ये पाहायला मिळते. महेंद्र नाईक फॅम टीम यशवंतपुर राहणार संघाकडून आदित्य नाईक आणि या देवेश नाईक आणि आदित्य नाईक ही सर्व जोडी मैदानामध्ये. डॉट चेंडूने सुरुवात केलेली आहे या गोलंदाज भाविक बजाके याने. 50 धावांचं लक्ष आहे. इथे मात्र अतिशय सुरेख चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळतोय. चांगली सुरुवात फ्रंटलाईन गोलंदाज फ्राईड ऑफ ताडाली भाविक बजाके करताना पाहायला मिळतोय. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव हाताळताना इथे समोर केलेल्या चेंडू वेसेफ मध्ये एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. अखेर अकाउंट ओपन होते यशवंतपुरमध्ये राहणार संघाचं अकाउंट ओपन करताना फलंदाज आदित्य नाईक. 50 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलं आहे यशवंतपुरमध्ये राहणार संघासमोर. आजच्या रजनीमधील शेवटची लढत, शेवटचा सामना आपण बघतोय. निलेश चौधरी फॅम टीम वरलदेव स्पोर्ट्स ताडाली विपक्ष महेंद्र नाईक फॅम टीम यशवंतपुर राहणार या दोन संघामध्ये. चांगली गोलंदाजी बघायला मिळते भाविक बजागे याची. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेले आहेत, 2 डॉट आणि फक्त 1 धाव खर्च केलेला. कंट्रोल बॉलिंग. सुरेख चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. भाविक बजागे या पॉलच्या षटकामध्ये भाव खाऊन जाताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी करतोय. अफलातून मारा. इथे समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिझन मध्ये सज्ज आहे. फक्त एकच धावकनी संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. तर पहिल्या षटकाची समाप्ती साठी एक चेंडू शेष आहे. आपण पाहतोय या संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 2 धावा. पहिले षटक मार्ग असते. आतापर्यंत 5 चेंडू वाचलेले आहेत, फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये या भाविक बजाके करताना पाहायला मिळतोय. पन्नास धावांचं लक्ष. या लक्ष्याचं पाठलाग करताना राहणार संघ पाहायला मिळत आहे. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधताना एक धाव फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर राहणार संघाची धावसंख्या 50 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय धावफलकावर इन बिन 3 धावा. खूप सुंदर गोलंदाजी केलेली आहे भाविक बजागे आणि पाहतो आपण प्राईड ऑफ ताडाली. जबरदस्त गोलंदाजी त्याची बघायला मिळाली. येणारी 3 षटक 18 चेंडू आणि विजयासाठी 47 धावा पूर्ण कराव्या लागतील. खेळपट्टीवर आदित्य आणि बॅटर देवेश नाईक ही जोडगोळी. 18 चेंडू आणि 47 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील. कमालीची गोलंदाजी केली भाविक याने पहिल्या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 3 धावा ह्या खर्च केलेल्या आहेत. अगदी बरोबर. आपण पाहतोय पॉवरप्लेचे षटक आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली नाही जेवण पाटील सर. मात्र पॉवरफुल गोलंदाजी इथे भाविक बजागे याने केलेली आहे. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोल्डन अँड सिल्वर हॉम ऑफ ताडाली अमोल ठाकूर सज्ज होताना. हो, ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगला चेंडू आपण बघितला. कटर हा चेंडू होता. निर्धाव चेंडू जातोय. धावा काय माहिती, धाव पलक 3. पुन्हा एकदा अमोल ठाकूर छोटासा रनअप.
हो, संधी होती तिथे एस्टनच्या मागे झेल घेण्याची, पण क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. बिहाइंड द विकेट मिळेल फक्त एकच धाव, एकापेक्षा अधिक नाही. धावसंख्या पुढे जाताना 4 या अंकावर. चांगली गोलंदाजी इथे देखील आपल्याला पाहायला मिळते. भाविक बजागे यांनी पहिले षटक ज्याप्रमाणे हाताळलं होतं आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना अमोल ठाकूर देखील पाहायला मिळतोय. एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय यशवंत स्मृती राहणार संघातील दोन्ही फलंदाजांना. कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही. मोठा फटका खेळण्यासाठी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेला आहे. पुन्हा एकदा अमोल ठाकूर तयार होतोय बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लॉफ्ट केलेला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय आणि एकाने सोडलं, दुसऱ्याने पकडलं. फलंदाज बाद. पहिला फलंदाज बाद होतो यशवंत स्मृती राहणाऱ्या संघाचा झेलबादच्या रूपाने. पहिला धक्का लागलेला आहे राहणार या संघाला. मृणाल येतोय न्यू बॅटर. पहिला मोठा आदरा यशवंत स्मृती राहणार या संघाला दिलेला आहे. सांघिक धावा धावपलक स्थिर आहे 4. कमालीची गोलंदाजी करतोय अमोल ठाकूर. आतापर्यंत 3 चेंडू राखलेले आहेत. एक गडी बाद केलेला आहे आणि फक्त एक धाव त्याने खर्च केलेली आहे. पुन्हा एकदा अमोल तयार होतो बॉलिंग मार्कवर. छोटासा रनवे आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्टेप मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. सरळ बॅटने हा फटका खेळलेला आहे. चेंडू चालले लॉंग ऑफ कडे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सहज 2 धाव पूर्ण करते बॅटर मृणाल. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 6. एकेरी दुहेरीने काहीही साध्य होणार नाही. इथून आता अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. षटकार चौकारांची उधळण करावी लागेल. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर. पुन्हा एकदा अमोल ठाकूर. हो, अंदाधुंद बॅट चालवली होती. चेंडू आणि बॅटमध्ये हवं तसं संपर्क झालेलं नाही. चेंडू जातो निर्धाव. धावा कायम आहेत धावपलकर. फक्त आणि फक्त 6. 6 धाव धावपलकर स्थिर धावसंख्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा अमोल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला सरळ बॅटने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय पण चेंडू हातामधून निसटलेला आहे. दुसरी धाव पूर्ण करतोय मृणाल. धावसंख्या 2 ने पुढे जाताना स्कोर कार्डवर 8 धावा. षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. खूप सुंदर गोलंदाजी केली अमोल ठाकूर याने. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत. त्यांनी महत्त्वपूर्ण एक गडी बाद करून दिलेला आहे. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकावर 8. विजयासाठी धावा बनवावे लागतील 42. चेंडू शिल्लक आहेत 12. म्हणजे आता 21च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा कुठून काढावी लागतील यशवंत स्मृती राहणार संघाला. डुअर डाय सिच्युएशन आता मध्ये करूया मरूची स्थिती यशवंत स्मृती राहणार संघासमोर. कारण 12 चेंडूमध्ये आपण बघितलं तर फक्त 8 धावा, 4ची मामूली सरासरी. अगदी कासवछाप गतीने हे धावा राहणार संघाच्या धावपलकावर पाहायला मिळतात. आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये तब्बल 42 धावांची आवश्यकता आहे. लक्ष आता जेवण पाटील सर आपण पाहतो यशवंत स्मृती राहणार संघासाठी अवघड बनताना पाहायला मिळतंय. हो, अगदी बरोबर. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 42 धावा पूर्ण कराव्या लागतील. साहस, धाडस, जिगरबाज खेळ करून दाखवावा लागेल खेळपट्टीवर मृणालला आणि त्याचा सहकारी आदित्यला. लक्ष अतिशय कठीण आहे पण शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट खेळामध्ये कोणत्या क्षणी काय होईल हे कोणाला सांगता येणार नाही.
सध्या तरी पहाडा आपण पाहतोय वरादिव स्पोर्ट्स ताडाले संघाचं जड अजय शिंदे बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. भाविक बाजागांनी अमोल ठाकूर या दोन्ही गोलंदाजांनी इफेक्टिव्ह गोलंदाजी केलेली आहे, कारण त्याने आपल्या षटकामध्ये खूप कमी धावा खर्च केल्या आहेत. 19 षटके दोघांची पाहायला मिळालेले आहेत. खूप असरदार गोलंदाजी आपण बघितली. सुरुवातीला भाविक बजागे, त्यानंतर अमोल ठाकूर. अजय शिंदे बॉलिंग ट्रॅकवर. तर सामोरे जाईल फलंदाज आदित्य नाईक, जो वैयक्तिक 3 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. तर दुसऱ्या बाजूला मृणाल नाईक वैयक्तिक 4 या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. मोठ्या फटकांपासून आतापर्यंत वंचित ठेवल्या, मोठे फटके खेळण्याची मुभा दिलेली नाही फलंदाजांना. येथे समोर केलेल्या लॉंगर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे, मात्र दुसरी धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. एकेरी दुहेरी धावांचा नक्कीच इथे वापर केला जातोय, मात्र एकेरी दुहेरी धावेने जरून पाटील काही साध्य होणार नाही. हो, अगदी बरोबर. आता इथून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. षटकार चौकारांचा आता पाऊस पाडावा लागेल आणि ती गरज येऊन ठेपलेली आता मात्र राहणार संघासाठी. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. चांगला चेंडू, हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. खूप चांगला चेंडू होता. कट्टर चेंडू आपण बघितला. निर्धाव चेंडूची समाप्ती. पूर्णपणे पकड मजबूत आपण पाहतो वरळदेव स्पोर्ट्स ताडाली संघाच्या या सामन्यावर. या स्पर्धेचे शिल्पकार निलेश चौधरी साहेबांचा संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. अजय शिंदे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट मोड लेफ्ट गोलंदाजी करताना माफ करा, हुक केलेल्या चेंडूला मिस्की हुक फटका, मात्र सेफ लँडिंग होते. तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल पोहोचते या 11वर. आणि आता मात्र पराभवाचे आहेत आपण बघतोय राहणार संघ, कारण आता लक्ष खूपच अवघड बनताना. 9 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 9 चेंडूमध्ये तब्बल 39 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन खूपच आता हार्ड बनताना एशियन स्मृती राहणार आहे संघासाठी. अजय शिंदे शॉर्ट रन अपने गोलंदाजी करताना प्ले अँड मिस, हा चेंडू देखील निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. स्कोर इज कॉन्स्टंट 11 रन्स लॉस फॉर द 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, थर्ड अँड सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस आपण बघतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे वायकर लेनचा चेंडू, एक हलकासा अपील तिथे केला जातो, मात्र पंच संमत नाहीत. पंचाचा निर्णय अंतिम असणार आहे. अंपट डिसिजन इज लास्ट डिसिजन. कॅचसाठी DRS नसणार आहे, मात्र पंचांना जर शंका असेल तर पंच DRS घेऊ शकतात. हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि पूर्णपणे पिछाडीवर आता मात्र एशियन स्मृती राहणार संघ. मिस टाइम फटका, चेंडू जातोय एस्ट्रेक्सच्या मागे आणि इथे मात्र मैदानी पंचांनी रनआउटसाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. पूर्णपणे पकड मजबूत या सामन्यावर वरळदेव स्पोर्ट्स ताडाली संघाची पाहायला मिळते. पूर्णपणे पारडं आता जड इथे झालेलं आहे. डिसिजन इज पेंडिंग आपण बघतोय. तिसरे पंच बारकाईने न्याहाळत आहेत.
नॉट आउट, ग्रीन सिग्नल. प्रिन्स ऑफ ताडाली धीरज बजागे बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. आज ताडाली संघाने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेले आपल्या घरच्या मैदानावर पाठरेकरांचा भरपूर सपोर्ट या संघाला मिळालेला आणि पाठरेकरांनी देखील या संघाने निराश केलेलं नाही. चांगलं परफॉर्मन्स, चांगली कामगिरी या संघाने केलेली आहे. या सामन्यामध्ये देखील त्यांची चांगली कामगिरी पाहायला मिळते. इथे मात्र क्लीन बॉल, दांडी गुल. आणखीन एक फलंदाज बाद होताना यशवंत स्मृती राहणार या संघाचा. स्पोर्ट्स ताडाले संघ विजयापासून, विजयाच्या उंबाट्यावर हा संघ येऊन ठेपलेला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. न्यू बॅटर विवेक नाईक येतोय. इथून 4 चेंडूचा खेळ शेष आहे आणि इथून भरपूर धावांची आवश्यकता आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. धावसंख्या स्कोरवर सिंगल पोहोचते ती 12वर. पराभवाच्या छायेत आपण बघतोय यशवंत स्फूर्ती राहणारा संघ महेंद्र नाईक फॅम टीम, तर विजयाच्या उंबाट्यावर निलेश चौधरी फॅम टीम वराल देव स्पोर्ट्स ताडाली. आपल्या घरच्या मैदानावर चांगली कामगिरी या संघाची आजच्या दिवशी पाहायला मिळालेली आहे. इथे मात्र चेंडूला लॉफ्ट केलेले लॉफ्टेड फटका, एक मारा लेकिन शॉर्टेड मारा, चेंडू निघून जातोय वाईड ऑफ लॉंग अंचवरून सीमा बार षटकार. त्यांची आवश्यकता खरं तर सुरुवातीला होती. ते तेल टाकण्याचं काम दिवा विजल्यानंतर केलं जात आहे. दिशा भरकटाना गोलंदाज पंचांचा इशारा वाईट, मात्र त्यामध्ये काही फरक पडणार नाही. धावसंख्या सिंगलने 19वर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या फरकाने इथे विजय नोंदवण्याच्या तयारीमध्ये वराल देव स्पोर्ट्स ताडाले हा संघ. केवळ 2 चेंडूने दूर. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळी उंची जास्त आहे, लांबी कमी, झेल मात्र ड्रॉप. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि आता मात्र फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 20. केवळ एका चेंडूने दूर वराल देव स्पोर्ट्स ताडाले संघ विजयापासून. आणि इथे चेंडू सीमारेषा बाहेर जात नाही, मात्र यशवंत स्मृती राहणार संघ या स्पर्धेच्या बाहेर. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. बरोबर उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. 31 धावांचं योगदान देणारा भावेश बजागे ठरला या सामन्याचा सामनावीर. ओ टू जयवंत पाटील सर. साठी
त्याने 31 धावांची तुफानी खेळी सादर केली आणि विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला. भावेश बजागे सो वेल प्लेड भावेश बजागे, वेल प्लेड वराल देवी स्पोर्ट्स ताडाली.